अयोध्येत साकारल्या जाणाऱ्या राम मंदिर तीर्थक्षेत्र सोहळ्याच्या पूर्वसंध्येला आरपीडी हायस्कूल सावंतवाडी येथे रविवारी 6 वाजता अयोध्या हे महानाट्य त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. सिंधू संकल्प अकादमी आणि सागर एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमानाने हे महानाट्य या ठिकाणी आहे. हे महानाट्य मोफत आहे. आपण सगळ्यांनी ते पाहावं असं सुंदर महानाट्य या ठिकाणी तयार केलेलं आहे. याची सुरुवात 15 तारीखला रवींद्र चव्हाण साहेब आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या माध्यमातून मेंढूला येथे झालं आणि त्यातलं दुसरं जे आता आपण या ठिकाणी करणार आहोत ते आरपीडी हायस्कूलला त्या ठिकाणी होतं. या नाट्यकृतीमध्ये 500 वर्षापूर्वीचा इतिहास बाबराने अयोध्या पाडल्यानंतर, अयोध्येचं मंदिर पाडल्यानंतर आज मितीपर्यंत मंदिर उभारणीपर्यंतचा इतिहास यामध्ये साकार या ठिकाणी सगळ्या कलाकारांनी केला आहे. माझ्या माहितीनुसार 33 कलाकार यामध्ये आहेत. खूप सुंदर नाट्यकृती आहे. आपण सर्वांनी पाहावं अशा प्रकारची विनंती या ठिकाणी मी करतो. केदार देसाई याचे लेखक आहेत आणि याचे निर्माते प्रणेते जे आहेत. खूप सुंदर प्रकारची नाट्यकृती केल्यामुळेच इथल्या सगळ्या राम भक्तांना ही चांगली संधी या माध्यमातून या ठिकाणी आम्ही सगळेच मित्रमंडळी या ठिकाणी करतोय. आपण सर्वांनी ते प्रयोग या ठिकाणी पाहावा अशा प्रकारची विनंती आहे. 21 तारीख आणि आपल्याच माध्यमातून 22 तारीखचं पण मी आवाहन करतो. ज्या दिवशी रामलल्ला अयोध्येमध्ये या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा होते त्या निमित्ताने प्रत्येक गावागावात कार्यक्रम ठेवले आहेत. कुठे भजन आहेत, कुठे कीर्तन आहेत, कुठे महाप्रसाद आहे आणि दिवाळी साजरी करावी अशा प्रकारचं आवाहन आम्ही या ठिकाणी करतो आणि ती होते. प्रत्येक गावात आणि प्रत्येक मंदिरात हा कार्यक्रम या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. सगळ्या हिंदूंनी एकत्र येऊन साजरा करावा अशा प्रकारची विनंती पण मी या ठिकाणी करतो. खूप मोठ्या प्रमाणे धूमधडाक्यात आपण दिवाळी सारखंच 22 तारीख अयोध्येत रामलल्ला प्रवेश करताना करावा अशा प्रकारची विनंती आपल्या माध्यमातून करतो. पुन्हा एकदा अयोध्या हे नाट्य आपण सगळ्यांनी पाहावं आणि आपल्या माध्यमातून सगळ्या जनतेपर्यंत पोहोचावं हीच आजची या ठिकाणी आपल्या माध्यमातून सगळ्या जनतेला मी आवाहन करतो की त्यांनी नाट्यकृती पाहावी.